मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून आजची महत्त्वाची घडामोड आहे ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याहूनही आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाणारी शिवसेनेची लढाई अंतिम टप्प्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेल्या निकालावरून सध्या उद्धव ठाकरे सेनेचा शिंदे गटाला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी होत आहे. देशाच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावणारा ठाकरे परिवार, ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, ज्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह ठरवलं, ज्यांच्या घरात शिवसेना गेली 50 ते 55 वर्ष रुळली खेळली, आता त्याच शिवसेनेवरती भाजपला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न केला, तो आता प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊ लागले आहेत. यातच काल सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महत्त्वाची भूमिका सध्या स्पष्ट होऊ लागली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुप्रीम कोर्टावरती सर्वसामान्य शिवसैनिक आपली भूमिका परखड स्वरूपामध्ये बदलत होता. सुप्रीम कोर्टामध्ये दरवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळत नाही अशी टीका शिवसैनिक सुप्रीम कोर्टामध्ये दरवेळी करत होते. ज्या वेळेस सुनावणी झाली त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं यशस्वी जीवनदान मिळालं नाही, यावरून सर्वसामान्य जनता देखील ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. मात्र शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हांबाबत महापालिका निवडणुकांच्या आधी निकाल लावा ही उद्धव ठाकरेंची भूमिका सुप्रीम कोर्टाने आता ग्राह्य धरली आहे. यामुळे हा शिंदे गटाला बसलेला मोठा धक्का म्हणावा लागेल. लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी उद्धव ठाकरेंचं चिन्ह मशाल होते, परंतु आता मात्र मुंबईसह महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. त्या अगोदर आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की महाराष्ट्रामध्ये 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या. याच वेळी प्रश्न येतो तो शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या चिन्हांचा. ज्या शिवसेना प्रमुखांनी आपल्या शिवसेनेला चिन्ह दिलं धनुष्यबाण, ते पुन्हा एकदा आपल्या ताब्यात यावं. निवडणूक आयोगाने कोणत्या कारणास्तव शिंदे गटाला चिन्ह आणि पक्ष दिला याचा जाब उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला विचारला होता आणि त्यावेळेस तब्बल 3 वर्षानंतर ही सुनावणी पार पडल्याचं सध्या समोर येऊ लागलं आहे. भाजपला हाताशी घेऊन एकनाथ शिंदे गटाने शिवसेना आणि पक्ष तसेच चिन्ह ताब्यात घेतल्याची टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपचं वृत्तदृष्ट निर्माण झालं होतं. यावेळी शिंदे गटाकडे गेलेले आमदार यांच्या बळावरती पक्ष आणि चिन्ह आम्ही तुम्हाला देतोय असा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने नव्हे तर निवडणूक आयोगाने केला होता. या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातच आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांचीच बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल यांनी काल महत्वाची मजबूत भूमिका मांडली. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून कपिल सिब्बल हे महत्वाचं नाव आहे. कपिल सिब्बल, असीम सरोदे हे महत्वाचे वकील उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपली बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकत्रितरित्या द्यावा. शिंदेची शिवसेना ही आता तयार झाली आहे, तो गट फुटलेला आहे अशी भूमिका तिथे मांडण्यात आली होती. यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की एखाद्या पक्षाचे आमदारांच्या बहुमतावरती तुम्ही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग असं एखाद्या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष एखाद्या गटाला देऊ शकत नाही. हा पुनरुच्चार पुन्हा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडल्याच्या नंतर आता मात्र शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की या याचिकेचा लवकरात लवकर आपण निकाल लावावा. यावेळी सुट्टीकालीन कामकाजात याचिकेचा समावेश करावा
असे देखील आदेश सध्या सुप्रीम कोर्टाने दिल्याचं समजतंय। खरा पक्ष ठरवण्यासाठी कोणत्याही निकालावरती अवलंबून न राहता जजमेंट गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळी जजमेंट सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, त्यावरती आपण अवलंबून राहा असं देखील सांगितलंय। याच कारणास्तव आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आनंद द्विगुणित झाला असून शिंदे गटाचे मात्र धाबे दणाणले आहेत। कारण की ही जर सुनावणी उद्धव ठाकरेंच्या बाजूने जर झाली आणि सुनावणी ह्या 1 ते 2 महिन्यात जर पार पडली तर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही देण्यावरून सध्या खूप मोठी शिंदे गटाची वाताहत होऊ शकते असंही सध्या चित्र निर्माण झालंय। यामुळे आगामी काही दिवसांच्या वेळाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मे किंवा जूनच्या मध्यापर्यंत राज्यात सर्वोच्च निकाल हाती येऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना आपला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही परत घेईल अशी देखील शक्यता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली आहे। याच आग्रहास्तव आगामी काही काळामध्ये राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलले असेल अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे। याचवेळी सुप्रीम कोर्टाने देखील महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे। गेली 5 वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही का घेतल्या नाहीत असा देखील सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला आहे। त्यामुळे पुढील 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश आणि पुढील 1 महिन्यामध्ये अधिसूचना जारी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे हा एकनाथ शिंदेसह भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना खूप मोठा धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालंय। मित्रांनो, हीच राजकारणाची दुसरी बाजू पुढे येते की आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटावरती भारी पडतील अशी शक्यता आहे। जर असं झालं, मुंबई महापालिकेसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं बळ मिळेल आणि जी शिवसेना फुटत चालली होती ती पुन्हा एकदा शिवसेना तयार होण्यास खूप मोठं बळ मिळेल अशी देखील शक्यता सध्या निर्माण झाली आहे। परंतु अद्याप देखील शिवसैनिकांना या निकालावरती शंका आहे। उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल की नाही हा देखील सध्या खूप मोठा चर्चेचा विषय आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्ट कोणता निकाल देते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरतं हे आपण पाहिलंय आणि आज देखील ठाकरेंकडे पक्ष चिन्ह असताना देखील उद्धव ठाकरेंच्या सभोवती संपूर्ण राजकारण फिरतंय। यामुळे ठाकरेंची पॉवर किती असेल हे आपल्याला जाणून आहे। मित्रांनो, यावरतीच आपल्याला काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येऊन शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह पक्ष प्राप्त करून घेतील का? आपल्या यावरती काय आहेत प्रतिक्रिया आपण नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।